नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकर, गांवकारी फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत। तुम्ही पत्रकार मोव मेळटा थंय बरेच खणटात, बाकी तुमकां आमदार मंत्री हांचेर उलोवपाची तुमची कापाजदाद ना, कित्याक तांणी पाकिटां घातल्या तुमच्या बोल्सान। ह्यो अश्यो गजाली आनी अशे फोन आमकां आतां सच्चेच जाल्ले आसा। दर एकल्याक दिसतात की आमी मोव मनशाचेरच उलयतात, मोव मनशाच्या बाबतीतूच व्हडल्यो व्हडल्यो गजाली सांगतात आणि जे मेन कल्प्रीट असतात त्या मेन कल्प्रिटांचेर आमी तितल्या ताकतिकेन उलयनात। ही एक सर्वसामान्य गोंयकारांची पत्रकारांच्या बाबतीत समजूत जाल्ली आसा। आता विषय खंयचो तोय तुमकां सांगता। विषय कामुर्ली कोमुनिदादीच्या संदर्भात जो मुन्ना भाई म्हटल्यार वाळपयचो आदलो डेप्युटी कलेक्टर दीपक वांयगणकार हांणी एज एन एडमिनिस्ट्रेटर ऑफ नॉर्थ झोन कोमुनिदाद जी अब्दुल रहमान लतीफ शेख हाका जी एक एनओसी दिल्ली फॉर म्युटेशन, ती मागीर एनओसी विड्रॉवल जाली आणि दीपक वांयगणकार हाका सरकारान सस्पेंड करून ताचेर आता चौकशी ताची सुरू केल्लेली आसा। ह्या विशयाचेर एक अशी हो विषय जेन्ना आमी पयलीं मांडलो, मागीर कारवाई जाली, त्या उपरांत आमी परतून एक फावट व्हिडिओ काडलो। तो व्हिडिओ काडल्या उपरांत खुबश्या जाणांनी आमकां प्रतिक्रिया दिल्यो, खुबश्या जाणांनी फोन करून सांगलें की दीपक वांयगणकार हो बळीचो बकरो, ह्या फाटल्यान मेन कल्प्रीट कोण आसा हे तुमी केन्ना सोदून काडटले। येस, ते सोदून काडप ही पत्रकार म्हणून आमची जबाबदारी आसाच आणि ते काम आमचे सुरू आसा। पूण दीपक वांयगणकर एज एन एडमिनिस्ट्रेटर तेणी जो कितें ती एनओसी दिवपाचो जो डिसिजन घेतलो आणि त्या डिसिजना खातीर दीपक वांयगणकर सस्पेंडूय जालो, हाच्या खातीर दीपक वांयगणकर जबाबदार ना काय कितें हो प्रश्न आता मुखेलपणान मुखार येता। आता दीपक वांयगणकराच्या काय बऱ्या मागपी लोकांचे अशें मत जाला की तुम्ही दीपक वांयगणकराचेर उलयतात, पूण ज्या मनशान दीपक वांयगणकराक हे करपाक लायला त्या मनशाक तुम्ही केन्ना एक्सपोज करतले। येस, आमी एक्सपोज करतले आणि ते एक्सपोज करपाचें काम पत्रकार ह्या नेत्यान आमकां करचेच पडटलें। पूण हाचो अर्थ जेन्ना सरकारी पातळीचेर खंयचेय डिसिजन, खंयचीय ऑर्डर जी इश्यू जाता ती सरकारी अधिकाऱ्यांच्या सायनीन इश्यू जाता। खंयचीच ऑर्डर ही आमदार ना जाल्यार मंत्र्याच्या सायनीन इश्यू जायना। मागीर ती दीपक वांयगणकराची एनओसी आसूं येत, राजेश नायकाचे एज अ चीफ टाउन प्लॅनर म्हणून जी नोटिफिकेशनां येतात लँड कन्वर्जनाची आणि झोन चेंजाची ती आसूं येत, मागीर दिलीप हुंब्रस्कर जो अकाउंट्स डिपार्टमेंटाच्या एक्सटेन्शनाचेर आसा, जेची पयले एक्सटेन्शन ताका फायनान्स डिपार्टमेंटान दिले आणि मागीर खंय तरी पर्सनल डिपार्टमेंटान ते एक्सटेन्शन ताचे परमनंट करून उडयले। सो हे जे कारभार जे चालल्यात ते कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या सायनीनूच चालल्यात। सरकारी अधिकारी हे मुखेलपणान आमचे गोंयकार। आता ह्या अधिकाऱ्यांनी दे आर कन्सिडर्ड टू बी द पब्लीक सर्वंट, ते पब्लिकाचे सर्वंट, ते ह्या मंत्र्यांचे ना जाल्यार पॉलिटिशियनाचे सर्वंट न्हू। तांकां जो पगार मेळटा तो पब्लिकाच्या टॅक्सांतल्यान तांकां पगार मेळटा। सो तांची अकाउंटेबिलिटी ही पब्लिका कडेन आसपाक जाय। एज एन एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे कायदे नियम आसात त्या धर्तेर तांणी काम करपाक जाय। तांणी गोंयचो फुडार खंयचोय डिसिजन घेताना त्या डिसिजनाचो बाबा गोंयच्या फुडाराचेर, गोंयच्या पर्यावरणाचेर, गोंयच्या सोशल इकॉनॉमिक लायफाचेर, आपल्या भवितव्याचेर, आपल्या भुरग्यांच्या भवितव्याचेर कितें जाव येता हेचो थोडो तरी विचार करपाक जाय काय नाका, का फक्त थंय बसप आणि खंयच्या तरी मंत्र्यांनी ना जाल्यार आमदारांनी दिल्ल्या इन्स्ट्रक्शनाचे फॉलो करप आणि ऑर्डरी आपल्याक जाय त्यो काडप। आता हे सगळें करपाक तांकां वांटो मेळटा काय कितें हो एक पयलो प्रश्न आसा। आणि समजा तांकां वांटो मेळटा जाल्यार ह्या वाट्या खातीर तुमी गोंयचो इबाड करतले काय कितें हो आता मुखेलपणान प्रश्न विचारचो पडटलो। एक म्हटल्यार डिसिजनां घेवपी जे मंत्री आमदार आसात तेवूय गोंयकार आणि ही डिसिजनां ब्लायंडली फॉलो करून त्यांच्या इच्छेप्रमाणे ऑर्डर इश्यू करणारे जे एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आसात तेवूय गोंयकार आणि ह्या सगळ्या डिसिजनांतल्यान जे इम्पॅक्ट जावपी, इफेक्ट जावपी जे लोक आसात तेवूय गोंयकार। मागीर आमी गोंया भायल्या लोकांच्या नांवान बोवाळ घालून कितें उपेग हो पयलो प्रश्न। आता जी ऑर्डर दीपक वांयगणकर हांणी काडली, दीपक वांयगणकर हे वाळपयचे डेप्युटी कलेक्टर म्हणून तांकां पोस्टिंग आसली, थंयसरल्यान
तांकां एक ऑर्डर इश्यू जाली आणि तांच्याकडे नॉर्थ झोन कम्युनिदाद एडमिनिस्ट्रेटर पदाचो एडिशनल चार्ज तांकां दिलो. आता ही ऑर्डर कोणी इश्यू केली? ही ऑर्डर इश्यू केली पर्सनल डिपार्टमेंट. पर्सनल डिपार्टमेंट कोणाकडे आसा? पर्सनल डिपार्टमेंट आसा चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांच्याकडे. हाचो अर्थ डॉक्टर प्रमोद सावंत हाणीच तांकां एज एन नॉर्थ गोवा कम्युनिदाद झोनाचे एडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त केले. त्या उपरांत एडमिनिस्ट्रेटर म्हणून तांणी ताबो घेतल्या उपरांत जे प्रकरण 2022 सावन पेंडिंग असलें त्या वादग्रस्त अशा पद्धतीच्या प्रकरणाचेर तांणी ही वादग्रस्त एनओसी इश्यू केली. ओके, त्यांनी एनओसी इश्यू केली. एनओसी इश्यू केल्या उपरांत कांय दिसांनी रोखडेच तेचो तो एडिशनल चार्ज काढून ताका परत त्याच्या ओरिजिनल पोस्टिंगाचेर त्याच पर्सनल डिपार्टमेंटान धाडलो. आता डिपार्टमेंट पर्सनल ते चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांच्याकडे आसा. हाचो अर्थ तांच्या संमतीन, तांच्या मंजुरीन, तांच्या म्हायतीन दीपक वांयगणकर हांकां हे पोस्टिंग एज एन एडमिनिस्ट्रेटर ऑफ नॉर्थ झोन कम्युनिदाद दिल्लें. मागीर आता आमी अशें म्हणया की मुख्यमंत्र्यानूच तांकां ह्या पदार हाडून ही ऑर्डर इश्यू करपाक लायली काय कितें, अशी चर्चा सुरू आसा. अशें आमकां फोन येतात की तुमी ताचेर कित्याक उलयना. आता जेन्ना ही ऑर्डर इश्यू जाली, ती ऑर्डर इश्यू जाल्या उपरांत व्हिजिलन्स डिपार्टमेंटान तांचेर कारवाई केली, तांचेर डिसिप्लिनरी प्रोसिडींग सुरू केले, तांकां अंडर सस्पेन्शन दवरले. आता व्हिजिलन्स डिपार्टमेंट हेवूय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अंडर येता. हाचो अर्थ जर ती ऑर्डर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी इश्यू करपाक लायिल्ली जाल्यार सस्पेंडाची ऑर्डरूय चीफ मिनिस्टरा कडल्याच व्हिजिलन्स डिपार्टमेंटान इश्यू करपाक लायली. मागीर हाका मुख्यमंत्री जबाबदार आसात काय कोण जबाबदार आसा? काय मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त त्या जाग्यार त्या पोस्टिंगाचेर दीपक बाब वांयगणकर आयल्या उपरांत कोणी तरी ताचेर प्रेशर घालून नाजाल्यार ताका फूस लावन ही ऑर्डर काडपाक लायली? हो आता इन्व्हेस्टिगेशनाचो भाग तो सुरू आसा. ताचेर आमचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आसा. आता घडये ती एनओसी इश्यू जाल्या उपरांत आता एक म्हटल्यार अब्दुल रहमान लतीफ शेख हो चिखली हांगासर रावपी मनीस, तो सालू भाटकार म्हणून जो गांवकार आसलो कामुर्ली कम्युनिदादीचो, तांणी व्हील ताच्या नांवार करून ही जमीन ताका दिली असो ताचो दावो आसा. आता जेन्ना आमी ह्या तिनूय सर्वे नंबर जेन्ना तपासले, सर्वे नंबर 135/0, सर्वे नंबर 136/0 आणि सर्वे नंबर 139/0, हे तिनूय सर्वे जे आसात त्या सर्वेचेर कम्युनिदाद म्हणून थंय नाव नोंद आसा. त्या सर्वे नंबराचेर खंयच त्या सालू भाटकाराचें नाव आमकां खंयच दिसना. त्या भायर त्या सर्वे नंबराचेर एक गोलतेकर नावाचो टेनंटूय आसा. म्हाका दिसता ह्या टेनंटाच्या चल्यान कितें तरी त्या व्हिलाच्या वेळार ऑब्जेक्शन फायल केल्लें, पूण ताचे फुडें कितें जालें हें आजून आमकां कळपाक शकूंक ना. आता कम्युनिदादीची जमीन, जी जमीन कम्युनिदादीचेर रजिस्टर आसा सर्वे रेकॉर्ड्सान, ती जमीन सरसकट सालू भाटकार व्हील करून अब्दुल रहमान लतीफ शेख हाच्या नावार कशी कितें करपाक शकता, हो आता पयलो प्रश्न आसा. आता ही व्हील म्हापसा सब रजिस्ट्रार ऑफिसान रजिस्टर जाल्ली आसा आणि मागीर ती फर्स्ट क्लास डिव्हिजन डिस्ट्रिक्ट जज हाणी ती व्हील मान्य करून घेतला अशें दीपक वांयगणकरान आपल्या त्या एनओसीच्या ऑर्डरीन म्हटला. आता सब रजिस्ट्राराकडे ही व्हील कशी रजिस्टर जाली असो जेन्ना प्रश्न आयलो आणि आमी जेन्ना ह्या संदर्भात काय ऑफिसराकडे उलयले आणि तांचें म्हणणें आसा की सब रजिस्ट्राराकडे तुम्ही कसलेय जरी डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनाक हाडशात जाल्यार तो रजिस्टर करपाचो अधिकार हो सब रजिस्ट्राराक आसता. ते कागदपत्रां, ते डॉक्युमेंट हे सारखे आसात काय ना, लिगल आसात काय ना, हे विकणाऱ्यान आणि ती विकत घेणाऱ्यान पळोवपाचें आसता. ताची जबाबदारी सब रजिस्ट्राराक ना. सब रजिस्ट्राराची जबाबदारी ही फक्त आणि फक्त थंय रजिस्टर करपाची अशें सरकारचें धोरण आसा. ह्या पयलीं हो विशय विधानसभेन आयिल्लो आणि सरकारान अधिकृत पद्दतीन हाचेर अशाच पद्दतीन भाष्य केल्लें आसा. हाचो अर्थ फाल्यां कोणी तरी गोंयचे पर्वरेचे मंत्रालय समजा जर विकपाचें थारायलें आणि ते डॉक्युमेंट करून जर सब रजिस्ट्राराकडे व्हेलें जाल्यार सब रजिस्ट्रार ती रजिस्टर करतले काय कितें, आता असो तातूंत निश्चितूच प्रश्न येता.
आता हे जालें सब रजिस्ट्राराचो विषय. मागीर हे व्हील जेन्ना चॅलेंज जालें आनी हे व्हील जेन्ना डिस्ट्रिक्ट कोर्टान गेलें, त्या कोर्टान हे व्हील मान्य जालें. आता नेमकें ते व्हील कितें, त्या व्हीलान कितें म्हटलां ते मान्य खंयच्या आधाराचेर जाला, खंयच्या डॉक्युमेंटाचेर जाला. घडये सालू भाटकारान खंयचे तरी जुने आर्कायवांतले आपले डॉक्युमेंट ताका अटॅच केला आसूं येत हें आमकां अजून खबर ना, कारण ते व्हील आमच्या हातीन अजून मेळूंक ना. पूण ते कोर्टान मान्य केलें अशें दीपक वांयगणकार आपल्या त्या ऑर्डरीन म्हणटा. आनी त्याच कोर्टाच्या ऑर्डरीचेर विश्वास दवरून, त्याच कोर्टाच्या ऑर्डरींतल्यान ते व्हील अधिकृत आसतलें, लिगल आसतलें अशें आपूण मान्य करून ही एनओसी इश्यू करता अशी भूमिका दीपक वांयगणकारान त्या ऑर्डरीन घेतली. आता दीपक वांयगणकाराची ऑर्डर विड्रॉवल करपाची जी दुसरी ऑर्डर इश्यू जाली एडमिनिस्ट्रेटर नॉर्थ झोन कोमुनिदादीन, त्या ऑर्डरीन तांणी कांय म्हत्वाचे विशय नमूद केलेले आसात. ते म्हटल्यार खंयच्याच बाबतींत जेन्ना इतल्या व्हडल्या प्रमाणात कोमुनिदादीची जमीन ट्रान्सफर करपाची आसता, नाजाल्यार रेकॉर्डान घालपाची आसता, रेकॉर्ड चेंज करपाचो आसता, तेन्ना सरकारचें एप्रुवल गरजेचें आसता. ह्या बाबतींत दीपक वांयगणकर हांणी ह्या प्रपोजलाच्या बाबतींत सरकारचें एप्रुवल घेवंक ना. ही जाली पयली गजाल. दुसरी गजाल जी स्पेसिफीक त्या विड्रॉवल ऑर्डरान मेन्शन केला ते अशें म्हणणें आसा की एडमिनिस्ट्रेटराक कोड ऑफ कोमुनिदादान अधिकारूच ना एनओसी दिवपाची. आता अशें जर आसा जाल्यार दीपक वांयगणकरान ती एनओसी कशी इश्यू केली, हाचो अर्थ दीपक वांयगणकर एज एन एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कायद्या बाबतींत अज्ञान आसलो काय कितें, काय कोणी तरी दीपक वांयगणकराक ती ऑर्डर इश्यू करपाक लायली. आता जेन्ना आमचेर जर्नलिस्टांचेर आरोप जाता की तुमी मोव दिसता ते खणटात, म्हटल्यार खंय तरी लोकांक दिसता की आमी ऑफिसरांक टार्गेट करतात, मेन कल्प्रीट पॉलिटिशियनाचेर तुमी उलयतनात. आता ओके, ऑफिसरांक जर टार्गेट करपाचो जालो जाल्यार दीपक वांयगणकरान आता आपल्या चौकशेन सांगचें पडटलें की ती एनओसी जी तांणी इश्यू केली ती तांणी आपली बुद्धी वापरून इश्यू केली, स्वताच्या डिसिजनांतल्यान ती इश्यू केली, काय कोणाच्या प्रेशरान इश्यू केली. आता समजा तांणी आपली बुद्धी वापरून, आपली एडमिनिस्ट्रेटिव्ह ज्ञान स्किल वापरून ती जर एनओसी इश्यू केली जाल्यार जी विड्रॉवल ऑर्डर इश्यू जाल्या तातूंतल्यान दीपक वांयगणकर हो पुरायपणान कोमुनिदाद कायद्याच्या संदर्भात अज्ञात आसा हें स्पश्ट जाता. आता अशा अज्ञात मनशाक त्या ऑफिसर पदाचो ताबो दिवप हें कितपत योग्य, हो पयलो प्रश्न जालो. दुसरो विशय असो आसा की लोकांक नाजाल्यार दीपक वांयगणकराच्या बऱ्या मागप्यांक जर दिसता की हातूंतलो मेन कल्प्रीट जो आसा तो एक्सपोज जावपाक जाय, जाल्यार दीपक वांयगणकरान खुलेपणान उघडपणान सांगपाक जाय की बाबा आपूण ही ऑर्डर अमूक अमूक पॉलिटिकल लिडराच्या प्रेशरा अंडर इश्यू केली. तशेंच राजेश नायकाक हाका सांगपाक जाय की आपूण जी नोटिफिकेशनां इश्यू करता ती अमूक अमूक पॉलिटिकल लिडराच्या इन्स्ट्रक्शना सकयल ती इश्यू करता. तशेंच दिलीप हुमरसकाराक सांगपाक जाय की आपल्याक जे एक्सटेन्शन मेळ्ळा ते अमूक अमूक गजाली खातीर मेळ्ळा आनी त्यो गजाली करपाक लागून आपूण एक्सटेन्शनाचेर आसा. जो मेरेन हे ऑफिसर अशा पद्दतीची भूमिका घेवचे ना तो मेरेन हे ऑफिसर पब्लिकाक अकाउंटेबल ठरतले, कारण पब्लिकास एफेक्ट करपी, पब्लिकाचेर परिणाम करपी, ह्या गोंयचेर दूरगामी लॉंग लास्टिंग परिणाम करपी जे डिसिजन्स आसात ते डिसिजन्स हे ऑफिसर घेतात हे आमी विसरपाक जायना. आनी हे ऑफिसर आमचे गोंयकार ऑफिसर, आनी त्या खातीर ऑफिसराचेर जेन्ना एक्शन जाता त्या एक्शनाच्या बाबतींत जेन्ना आमी पत्रकार म्हणून भाष्य करतात ते जर लोक तुमी मोव दिसता ते खणटा अशें जर म्हणटात जाल्यार म्हाका दिसता ती साफ चूक आसा. कारण हे ऑफिसरूय ह्या सगळ्या गजालींक तितलेच जबाबदार आहात आनी मेनली चड जबाबदार आसात, कारण तांच्या हातीन तो अधिकार सायनिंग ऑथॉरिटी आसा. सायनिंग ही आमदार नाजाल्यार मंत्री मारपाक शकना. आता आमी फुडें या. फुडलो प्रश्न असो आसा की कामुर्ली कोमुनिदादीन ह्या म्युटेशन एनओसीक आक्षेप घेतलो. तांणी एक मेमोरंडम सादर केलें कलेक्टराक. कलेक्टरान हे मेमोरंडम रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक इश्यू केलें आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटान ह्या मेमोरंडमाची दखल घेवन ती एनओसी, वादग्रस्त एनओसी जी आसा ती विड्रॉवल केली. आता जेन्ना कामुर्ली कोमुनिदादीन भूमिका घेतली की जो मनीस कामुर्ली कोमुनिदादीचो गांवकारूय ना, जो मनीस कामुर्ली कोमुनिदादीचो टेनंटूय ना, त्या मनशाच्या नावार इतली व्हडली 4,10,000 स्क्वेअर मीटर कशी वचपाक शकता आनी कशें व्हील जावपाक शकता, जी जमीन कोमुनिदादीची आसा त्या जमनीचेर व्हील कशें जावपाक शकता, अशे बरे प्रश्न कामुर्ली कोमुनिदादीच्या कमिटीन उपस्थित करून हे मेमोरंडम दिलें. बरी गजाल. जेन्ना हो विशय
जेन्ना पब्लिका मुखार आयलो तेन्ना कामुर्ली कोमनीदादीच्याच कांय गांवकारांनी आमकां फोन करून अशें सांगलें की जी कामुर्ली कोमनीदादीची कमिटी ह्या विशयाचेर उलयता ती कमिटी मुळात प्रामाणीक आसा काय कितें हेवूय प्रश्न तातूंतल्यान आतां उपस्थित जाल्ले आसा। आता तातूंत एक इंटरेस्टिंग म्हायती आमकां अशी मेळ्ळ्या की कामुर्ली पठाराचेर, कामुर्ली हो बार्देस तालुक्यांतलो एक महत्वाचो गांव, ज्या गांवांत व्हडा प्रमाणात कोमनीदादीची जमीन आसा, सुंदर अशा पद्दतीचो काजूच्यो बागायती आणि हो पठार अशा पद्दतीन आसा की लोकांनी तो सांबाळून दवरला आतां मेरेन। त्या पठाराचेर कितल्योश्योच चिरेखाणी ह्यो इल्लिगली कोमनीदादीच्या कांय घटकांनी थंय सुरू केल्या। हाचे परमिशन ह्या कोमनीदादीच्या कमिटीन गांवकारा कडल्यान घेतला काय कितें, ह्या चिरेखाणींतल्यान कोमनीदादीक कितलो पयसो मेळटा हेचो हिशोब ह्या गांवकारा कडेन आसा काय कितें, हो जालो पयलो प्रश्न। दुसरो महत्वाचो प्रश्न, कामुर्ली हांगासर इस्प्रोवा ह्या कंपनीचो एक व्हडलो मेगा प्रोजेक्ट येता आणि आमकां खबर आसा ह्या प्रोजेक्टाचेर बरोच बोवाळ जाल्लो। आरजीपीन हो विशय मुखेलपणान घेतलेलो, ताचेर कितलीशीच एजिटेशनां जाल्लीं, कोर्टानूय हो विशय पावलो आणि खुबश्यो कित्यो गजाली जाल्या। आता इस्प्रोवा हो त्या पठाराच्या सेंट्रल प्लेसीचेर हो प्रोजेक्ट येता आणि विषय असो आसा की ह्या प्रोजेक्टाक ज्या भाटकारान ह्या प्रोजेक्टा खातीर जमीन विकली त्या भाटकारान ह्या प्रोजेक्टा खातीर जो रोड दिला तो रोड हो एक म्हटल्यार तो हिल, तो चढावाचो अशा पद्दतीचो रोड आणि तो फक्त 3 मिटराचो रोड आसा। येद्या व्हडल्या प्रोजेक्टाक कायद्यान 6 मिटराचो रोड जाय, पूण थंय फक्त 3 मिटराचो रोड आसा आणि तो असो चढाव असल्या कारणान जे मटेरियल त्या प्रोजेक्टा खातीर त्या जाग्यार सायटीचेर व्हरपाक जाय ते मटेरियल त्या रोडांसून व्हरपाक मेळना। हेच्या खातीर कामुर्ली हांगासर सातेरी जे देवस्थान आसा त्याच्या कुशीक एक जुनो मातयेचो रोड, ज्या रोडा वयल्यान पयलीं बैलगाडयो वयताल्यो, त्या रोडाचो वापर करपाक कामुर्ली कोमनीदादीन इस्प्रोवाक परमिशन दिला अशी माहिती कांय गांवकारांनी आमकां दिल्या। आता हो रोड कित्याक दिला? फॉर यूज, मटेरियल ट्रान्सपोर्ट करपाक तो रोड दिला। पूण कामुर्लीच्या कोमनीदादीच्या गांवकारांक जर दिसता की कामुर्ली गांव हो वाचचो, कामुर्ली गांवचो सांबाळ जावचो, कामुर्ली गांवच्या ह्या डोंगर पठाराचे रक्षण जावचें, जाल्यार ह्या येद्या व्हडल्या मेगा प्रोजेक्टाचें काम करपाक कामुर्ली कोमनीदादीन ही एनओसी कशी दिली आणि कितें म्हणून दिली। एकदा तो प्रोजेक्ट थंय उबो जालो काय मागीर सरभोंवतणी ज्यो जागो आसात त्योय जागो वयतल्यो आणि हो पुराय पठार, जसो सांकवाळचो पठार आज पूर्णपणान ह्या रियल इस्टेट लॉबीन व्यापला, तशाच पद्दतीन हो कामुर्लीचोय पठारूय अशाच पद्दतीन रियल इस्टेट लॉबी व्यापतली असो भंय, अशी भिरांत ही कामुर्लीच्या गांवकारांक दिसता। मागीर कामुर्ली कोमनीदादीन ही एनओसी कशी दिली हो पयलो प्रश्न। दुसरो प्रश्न, आमकां आतां अशें इन्फॉर्मेशन मेळ्ळां की अब्दुल रहमान लतीफ शेख हांणी जी जमीन क्लेम केल्या, सर्वे नंबर 136, 135, 136 आणि 139, तातूंतलोच एक सर्वे, ज्या सर्वे नंबरांतल्यान हो मातयेचो रस्तो वयता। आता अशें जर आसा जाल्यार खंय तरी जो मेगा प्रोजेक्ट थंय येता तो मेगा प्रोजेक्ट आणि अब्दुल रहमान लतीफ शेख हाची ती जमीन, तातूंतल्यान तो रस्तो वचपाचो प्रकार, हे प्रकरण खंय तरी इंटरलिंक्ड नाजाल्यार इंटरकनेक्टेड आसपाक शकता काय कितें असोय प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता। आणि तशें जर आसत जाल्यार म्हाका दिसता ह्या प्रकरणान एक व्हडली चेन, म्हटल्यार रियल इस्टेट बिल्डर्स, मागीर ब्युरोक्रेट, मागीर मदले एजंट आणि पॉलिटिशियन अशी एक व्हडली चेन हातून आसपाक शकता। आणि ह्या चेनीच्या ह्या प्रकरणांतल्यानूच नॉर्थ गोवा कोमनीदाद झोन एडमिनिस्ट्रेटरान ही एनओसी इश्यू केली जावं आसूं येत असो एक दुबाव या सगळ्या प्रकरणांतल्यान आता मुखार येता। पहिली गजाल, दीपक वांयगणकर हे सस्पेंड जाल्ले आसात। कांय लोकांचे म्हणणें आसा की हे सस्पेन्शन फक्त लोकांच्या दोळ्यान धूळ फेकपाक आसा, 8 दिसान 15 दिसान तो परत एज युज्युअल त्याचे सस्पेन्शन विड्रॉ जातले आणि तो परत सर्व्हिसेन जॉईन जातलो, हे फक्त सरकार दाखोवपाक प्रयत्न करता कारण एक प्रेशर क्रिएट जालो म्हणून। आता दीपक वांयगणकरान जर स्वताच्या बुद्देन एज एन एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून जर ती अशा पद्धतीची फॉल्टी जर एनओसी इश्यू केल्ली जाल्यार दीपक वांयगणकर हे एडमिनिस्ट्रेशनान काम करपाक पात्र थारतात काय कितें, हो पयलो एक प्रश्न जालो। दुसरो प्रश्न, जर दीपक वांयगणकराचेर कोणी तरी प्रेशर घालून
थंय ताका स्पेशल हाडून ती ऑर्डर इश्यू करपाक लायली जाल्यार दीपक वांयगणकार जर ताका खरें म्हटल्यार दीपक वांयगणकार हे शिवोलचे एक बऱ्या फॅमिलींतले फ्रीडम फायटर फॅमिलींतले आनी फ्रीडम फायटर कॅटेगरींतल्यान ते एडमिनिस्ट्रेशनाक नोकरेक लागल्या. सो तांच्या जाणट्यांनी हे गोंय मुक्त करपाक लागून आपल्या प्राणांची आहुती दिली, झगडले आणि त्याच घराण्यांतले त्याच घराब्यांतले दीपक वांयगणकर अशा पद्दतीन गोंयचो फुडार डिस्ट्रक्ट करपी, गोंयचे भवितव्य नष्ट करपी अशा घटकांक तेंको दिवपाक शकतात काय कितें, होवूय प्रश्न हो निश्चितपणान ह्या निमतान आता मुखार आयिल्लो आसा. ताचेर बारीकपणान दीपक वांयगणकर हांणी विचार करचो पडटलो. आता तांणी जर ठरयलें, दीपक वांयगणकरान जर ठरयलें, तशेंच चीफ टावन प्लॅनर राजेश नायकान जर ठरयलें की बाबा आमकां अमूक अमूक पॉलिटिशियन यूज करतात आनी प्रेशर घालून आमच्या कडल्यान हें काम करून घेवपाक शकतात, जाल्यार तुमी त्या सेवेन राजेश नाईक तर रिटायर जाल्ले आसात, ते एक्सटेन्शनाचेर आसात. दीपक वांयगणकर हे तर यंग यूथ, ताका फुडार आसा व्हडलो. अशें जावनूय जर अशा तरेन गोंयच्या हिता आड जर तांच्या कडल्यान अशा पद्दतीचे निर्णय जर जावपाक लागले जाल्यार म्हाका दिसता ते गोंयाक बरें थारपाचें ना, गोंयच्या फुडाराक ते घातक थारपाक शकता. ह्या कामुर्ली कोमुनिदादीच्या प्रकरणातलो मेन कल्प्रीट जो आसा तो मुखार येवपाक जाय, तो एक्सपोज जावपाक जाय आणि हे बरे तरेन म्हाका दिसता दीपक वांयगणकर एक्सपोज करपाक शकता. दीपक वांयगणकरान आपल्या ह्या गोंया खातीर ज्या आपल्या तांच्या जाणट्यांनी झूज दिली तांचो उगडास करचो आणि ही एक नवी झूज तांणी सुरू करची आणि त्या खऱ्या कल्प्रिटाक तांणी एक्सपोज करचो ज्या मनशान हे ताका करपाक भाग पाडला. आणि जर कोणीच तेचेर प्रेशर हाडी नासतना जर त्यांनी स्वताच्या बुद्देन जर ही एनओसी इश्यू केल्ली जायत जाल्यार म्हाका दिसता दीपक वांयगणकरान थोडे तेंप लिव्हेर वचचो, बरो एडमिनिस्ट्रेशनाचो कायद्यांचो अभ्यास करचो आणि मागीर परतून एक फावट एडमिनिस्ट्रेशनान रुजू जावन गोंयच्या भल्या खातीर आणि गोंयकारांच्या भल्या खातीर काम करचें अशी विनंती आमी तांकां ह्या आमच्या व्हिडिओतल्यान करपाक सोदता. तर अशाच तरेन गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान आमी तुमच्या मुखार वेगवेगळ्यो घटना माहिती हाडीत रावतले. तुम्ही पळयत रावात गांवकारी. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नका. तुमचो सपोर्ट, तुमचो तेंको आमच्या खातीर खूप महत्वाचो आसा. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.